बेटा त्याचं नाव ठेवलं पाहिजे, कारण की शिवसेनेचा आणि बाळासाहेबांच्या विचाराचा एकही गुणधर्म त्याच्यामध्ये दिसत नाही। आज ते 100% सेक्युलर झालेले आहे। आज बांगलादेशामध्ये एवढी हिंदूची कत्तल झाली, हत्या होत आहेत, अत्याचार होत आहे, एक शब्द तरी वापरला? आज बाळासाहेब असते तर त्यांची भूमिका काय असती? आज बाळासाहेबांचं काय स्टेटमेंट आलं असतं? पण केवळ मी बाळासाहेबाचा मुलगा म्हणून पक्षाचा वारसदार मी आहे हे लोकांना सांगत सुटायचं, लोकांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करायचा। पण बाळासाहेबाचे गुण एखादा तरी स्वीकारायला पाहिजे। या ठिकाणी आमचे एकनाथराव शिंदे साहेब, आमचे उपमुख्यमंत्री, हे ज्यावेळेस दिल्लीला माननीय नरेंद्र मोदी असतील, माननीय अमित शाह असतील, यांना भेटून हजारो कोटी रुपयाचा विकासासाठी निधी महाराष्ट्राला आणतात, त्यावेळेस हे मुंबईत बसून आरोप करतात, हे दिल्लीचं लांबून चालन करतात, हे दिल्लीला कशासाठी जातात? आता हे तर मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, वरती आपलं सरकार आहे, हे तर जातीलच। पण आता कालही उद्धव ठाकरे 2 दिवस मुंबईत गेले होते, सत्तार साहेब हो दिल्लीला गेले होते, कशाचं लांबून चालन करायला गेले होते? कोणाचे पाय धरायला गेले होते? केवळ सत्तेच्या मोहासाठी की उद्या मुख्यमंत्री म्हणून माझा चेहरा पुढे यावा म्हणून काँग्रेसच्या चिल्लर लोकांच्या भेटी ते घेत बसले। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही मुंबई सोडली नाही। ज्याला कोणाला गरज असेल ते मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटायला यायचे, आणि जे बाळासाहेबांचे वारसदार म्हणून घेणारे उद्धव साहेब आता दिल्लीला लोटांगण घालायला लागले। पण हे आमचे लोक आम्ही बोलत नाही। जो संजय राऊत रोज उठला की आमच्यावर टीका करतो, कोणी त्यांनी भाडोत्री लोक आणले, या लोकांचा पूर्व इतिहास, या लोकांचं शिवसेना वाढवण्यामध्ये काय योगदान आहे? बांधवांनो, शिवसेना जी वाढली की आपल्यासारख्या सामान्य शिवसैनिकांच्या भरोसा। आज तुम्ही आमचे इतिहास जाऊन तपासा की आमच्यावर किती केसेस होत्या। अगदी 302 सारख्या केसेस काँग्रेसच्या काळातल्या त्या आमदार मंत्र्यांनी आमच्यावर केलेल्या आहेत, 302 आम्ही त्या फेस केल्यात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।